भाजपनं मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांचं सूचक विधान. भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार. प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांची घोषणा. तर शिवसेनेच्या संजय घाडींची उपमहापौर पदासाठी निवड. 11 तारखेला औपचारिक घोषणा. मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी. तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं, तोच मुद्दा पहिल्या महासभेमध्ये हाती घेणार. आसिफ शेख यांचा एल्गार. साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी आमने सामने. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वाद निवळला. परभणी जिल्हा परिषद मतदानावरती सेलू तालुक्यामधील बोथ गाव आणि तांडा इथल्या ग्रामस्थांचा बहिष्कार कायम. अद्याप एकही मतदान नाही. रस्ता आणि नदीवरच्या पुलासाठी आक्रमक भूमिका. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये 2 दिवस विशेष व्याख्यानमालेचं आयोजन. सरसंघचालक उपस्थितांना संबोधित करणार. सलमान खानसह बॉलिवूडसह क्रीडा आणि इतर सर्व क्षेत्रामधील 900 जणांना आमंत्रण. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार. कृषी उत्पादनं, औषधं, डेअरीसारख्या उत्पादनांवरती 0 कर. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आणि सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 2,500ची वाढ. सोनं प्रतितोळा 1,54,500 रुपयांवर. तर चांदीचे दरही 5,000 वाढले. चांदी 2,60,000 प्रति किलो. पुण्याच्या रांजणगाव इथे बोगस मतदान झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. रांजणगाव कारेगाव या ठिकाणी देवाची वाडी इथला हा सगळा प्रकार समोर येतो आहे. भाजपच्या उमेदवाराला शेजारच्या तालुक्यामधून बोगस मतदार बोलावून मतदान केल्याचा आरोप होतोय. बोगस मतदानाचा आरोप झाल्याच्या नंतर काही काळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परभणी जिल्हा परिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे. परभणीच्या सेलू तालुक्यामधील बोथगाव आणि तांडा इथल्या गावकऱ्यांनी रस्ता आणि नदीवरचा पूल नसल्यामुळे मतदानावरतीच बहिष्कार टाकलेला आहे. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा आक्रमक पवित्रा इथल्या ग्रामस्थांनी घेतलाय. त्यामुळे अद्याप गावामध्ये एकानंही मतदान केलेलं नाहीये. आता तहसील कार्यालयामधील टीम गावामध्ये पोहोचली आहे. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढायचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा निर्धार इथल्या गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळे गावामध्ये अद्यापपर्यंत एकाही मतदानाची नोंद झालेली नाहीये. भारत स्वतंत्र होऊन गेली 78 वर्ष झाली तरी सुद्धा बोथ या गावला कुठल्याच प्रकारचा रस्ता नाही, नदीवर पूल नाही. गावाबाहेर जाणं अगदी अशक्य गोष्ट आहे. मग यामध्ये बऱ्याच अडचणी असतात. दळणवळणाची सुविधा असेल, मुलांचं शिक्षण असेल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी परिस्थिती असते की मुलांना नदीच्या पलीकडे जाता येत नाही आणि शिक्षकांना नदीच्या अलीकडे येता येत नाही. जर एखादी गर्भवती माता असेल तर त्यांच्यासाठी रुग्णवाहिका गावात येत नाही आणि त्या मातेला गावाच्या बाहेर नेता येत नाही. मतदानावर बहिष्कार करूनही जर शासनाला जर कुठं दखल नाही घेतली आमची, तर यापुढचा आमचा असा निर्णय आहे की आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्यागाचं उपोषण करणार आहेत व सर्व गावकरी ह्या विषयावर ठाम आहेत. सांगलीच्या तासगाव तालुक्याच्या बलगवडे गावामध्ये अजूनही एकही मतदान झालेलं नाहीये. 4 वाजून गेले तरी गावामधल्या मतदान केंद्रावरती एकाही मतदानाची नोंद नाहीये. आता मतदान होण्याची शक्यता देखील कमी दिसतेय. सोलरच्या प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ इथल्या ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बलगवडे या ठिकाणी मतदान केलेलं नाही. एका सामाजिक प्रश्नामुळे तिथं बहिष्कार मतदानावरती टाकला होता. आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा आढावा घेऊन त्याच्यावरती तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करेल. तिथं मतदान व्हावं. लोकशाहीच्या माध्यमातून खरं तर लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करून घ्यायचं आहे आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी योग्य पद्धतीने आणि विधायक मार्गाने मांडायच्या असतील तर मतदान होणं आवश्यक आहे आणि
ते मतदान करतील असा विश्वास मला आहे. मी भेट देईन तिथे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर उपमहापौरपदी शिवसेनेकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा झाली आहे. पुढील 1.25 वर्षासाठी घाडी हे उपमहापौर असतील. भाजपकडून राजश्री शिरवाडकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण यामध्ये रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. 11 फेब्रुवारीला मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक होणार आहे. रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असतील. दरम्यान रितू तावडे यांनी महापौर पदासाठी तर संजय घाडी यांनी उपमहापौर पदासाठी आज अर्ज दाखल केला आहे. मुंबई मनपाची 16 फेब्रुवारीला विशेष सभा होती आहे. या सभेमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल. विशेष सभेमध्ये त्याच दिवशी समितीच्या सदस्यांची देखील निवड होणार आहे. यानंतर 20 तारखेला शिक्षण स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड होईल. 23 तारखेला सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यांची निवड होईल. 24 तारखेला विशेष सभा घेत अजित पवार यांना श्रद्धांजली देखील वाहिली जाईल. शोकप्रस्ताव मांडून सभागृह दिवसभरासाठी तहकूब होईल. 25 तारखेला इतर समित्यांच्या अध्यक्षांची निवड होईल. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाच्या आधी ही सर्व औपचारिकता पार पाडली जाणार आहे. मुंबई मनपाच्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक मातोश्री या निवासस्थानी पार पडली आहे. भाजपनं महापौर पदाचा उमेदवार मराठी दिलाय, त्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही असं शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय. त्यामुळे शिवसेना महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार नाही असा सवाल निर्माण झालाय. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईचा जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत. तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत. तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट, नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील. मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचा एक स्वीकृत नगरसेवक असावा अशी मागणी मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे केली आहे. मात्र हा निर्णय पक्षप्रमुखांचा असल्याचं ठाकरेंच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. तो पक्षप्रमुखांचा ऐका नाही 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 मी याच्यावर बोलणार नाही. घेऊ दे. आता पक्षप्रमुख दोन्ही म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो प्रत्येकाला मान्य करावा. आणि किल्लेदार बोलतो हे होणार नाही. बोला. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांची निवड झाली आहे. मालेगावमध्ये भाजप आणि एमआयएमनं तटस्थ अशी भूमिका स्वीकारली होती. नसरीन बानो यांना 43 मतं मिळाली तर शिवसेनेच्या लता घोडके यांना 18 मतं मिळाली आहेत. महापौर झाल्याच्या नंतर नसरीन बानो या भावुकही झाल्या. इस्लाम पार्टीसह पक्षामधील नगरसेवक आणि मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. खुशी के मौके पर सबसे पहले अल्लाह रब्बुल इज्जत का शुक्र अदा करती हूँ. अगर आज हमारे दरमियान मरहूम शेख रजीज साहब अगर हयात होते तो ये खुशी यकीनन दोबाला हो जाती. मैं इस्लाम पार्टी के बानी शेख आसिफ साहब की भी शुक्रिया अदा करती हूँ. मैं इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी, कांग्रेस पार्टी और दीगर तमाम पार्टियों के कारपोरेटर्स का भी शुक्र अदा करती हूँ. इसी तरह मैं इस्लाम पार्टी के जिम्मेदारान, ओहदेदारान और तमाम ही वर्करों का भी शुक्र अदा करती हूँ. दरम्यान मालेगावमधल्या इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख यांनी एल्गार पुकारला.
मनपामध्ये प्रशासकीय राजवट असताना लोकांवरती अन्याय झालाय. बांगलादेशी रोहिंग्यांच्या नावाखाली SIT स्थापन करून लोकांना तुरुंगामध्ये टाकलं. तोच मुद्दा पहिल्या महासभेमध्ये हाती घेणार असल्याचं शेख यांनी म्हटलंय. के सामने हमने SIR का जो सर्वेक्षण होने वाला है इस महाराष्ट्र के अंदर जो देश भर में चल रहा है, तो उसके लिए हम उनकी कैसे मदद कर सकते हैं, ये हमने मुद्दा प्रायोरिटी पे रखा. तो SIR का जब सर्वेक्षण होगा इस शहर का, तो हमको शंका है, भीति है कि लाखों लोगों के नाम उससे डिलीट कर दिए जाएंगे और फिर एक मर्तबा वही मुद्दा उपस्थित किया जाएगा कि यहाँ बांग्लादेशी रहते हैं, यहाँ रोहिंग्या रहते. पहली महासभा के अंदर हम ठहराव पारित करेंगे और जो प्रमाण पत्र रद्द हुए हैं उसकी डिपार्टमेंटली, महानगर पालिका के डिपार्टमेंटली हम उसकी चौकसी कराएंगे और उसके अंदर हम हमारा चौकसी का अहवाल महासभा में और राज्य सरकार को भेजेंगे. पुढची ब्रेकिंग बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तानाजी सावंत यांनी पैशांचं वाटप केल्याचा आरोप होतोय. पैसे वाटपाच्या संदर्भात तानाजी सावंत यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. 1-2 कोटी काय लागतील ते देऊ असं तानाजी सावंत यामध्ये बोलतायत असं दिसतंय. पैशांबाबतचं बोलणं व्हॉट्सअपवरती सांगा, सावंतांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. शिरगाव, हिंगणगाव, वाकडी, जवळा या गावामध्ये मागे पडायचं नाही. सावंतांची कार्यकर्त्यांसोबत बोलत असतानाची ही कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. आता तोंडी नुसतं गोड बोलून नाही, आता काम दाखवायचं आपलं. हो म्हणजे 1000 रुपयाला पडू, 2000 रुपयाला पडू, बरोबर 3000 रुपयाला पडू, तिथं कॉम्प्रोमाइज नाही. कॉम्पिटिशन मोठे आपल्याला. दलितामध्ये वगैरे 2000 जाऊ, 3000 जाऊ, त्याची काही याद्या तयार करून ते सुरू करायचं लगेच 2 दिवसात. बरोबर आहे. तसंच वाकडीला आपल्याला ही जी 3-4 गाव आहेत, सिरसाव, वाकडी, हिंगणगाव आणि जवळा, या 4 गावामध्ये आपल्याला मागं पडायचं नाही. 50 लाख जाऊ, 2 रुपये जाऊ, 2 कोटी जाऊ, जे जाऊ ते जाऊ, कळलं का? तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कोणाचा विचार करायचा नाही. याद्या तयार करायच्या, सुरू करायचं, कळलं का? बरोबर. सेन्सिटिव्ह मतदारसंघ झालेला आहे प्रचंड. बर. आणि त्या पद्धतीनं फक्त तुला जे वाटतं ते मला व्हॉट्सअपला टाकायचं, कुणाला बोलायचं नाही एक शब्द. बरोबर. सुरू करायचं, ठीक आहे. तो जर कुणाला चर्चा नाही असं म्हणतो साहेब, मग काय करू? पुन्हा आमच्यात निशाण्यासाठी आहे, काय गरज आहे? आता एवढा मोठा आता धमका झालाय, आपण एवढी मोठी सभा झाली, एवढं मोठं चाललंय, लोक आपल्याच पाठीमागे आहेत, कापेल राहायचं नाही. बातमी आहे रोहित पवार यांच्या सूचक अशा कृतीची. बारामतीमध्ये रोहित पवार यांनी मतदान केल्याच्या नंतर घड्याळाची पोज दिली आहे. मतदान केल्याच्या नंतर सेल्फी पॉइंटवरती त्यांनी ही पोज दिली आणि हातामधलं घड्याळ दाखवलंय. बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावरती ही निवडणूक लढवत आहेत. गडहिंग्लज तालुक्यामधल्या हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या अरळगुंडी या बूथवरती भाजपच्या पोलिंग एजंटला मारहाण झालेली आहे. भाजपचे पोलिंग एजंट सदाशिव लकुडे यांना ही मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मात्र पोलिसांमध्ये अद्याप याविषयी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे. बातमी साताऱ्यातली. साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदानाच्या आरोपांवरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आले. पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यामुळे अनर्थ काहीसा टळलाय. कराड तालुक्यामधल्या वडगाव हवेलीमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. वडगाव हवेलीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये ही वादावादी झालेली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईच्या नेहरू सेंटर इथे आजपासून पुढचे 2 दिवस एका विशेष अशा व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. नवे क्षितिज या नावानं होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आज सरसंघचालक मोहन भागवत यांचं व्याख्यान होत आहे, तर उद्या त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचं सत्र पार पडेल. या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान, अश्विनी भावे, सुभाष घई, सुनील बर्वे यांच्यासोबतच चित्रपट क्षेत्रामधल्या मान्यवरांनी हजेरी लावली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू यांच्यासह साधारणपणे 900 जणांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर आपण थेट याच कार्यक्रमामध्ये जाऊयात. मोहन भागवत बोलतात.
एक अनोखा काम है। पूरी दुनिया में ऐसा काम नहीं है। ऐसा हम अपनी जानकारी के आधार पर पहले कहते थे, अब तो प्रत्यक्ष अनुभव आ रहा है कि संघ को देखने के लिए देश विदेश के लोग आते, पांचों महाद्वीपों से लोग आते हैं। देश की गतिविधियों के केंद्र में संघ का नाम आता है, इसलिए देखने आते हैं। और पूरा देखने होने के बाद अनेक प्रश्न पूछते हैं। उसमें आखिरी प्रश्न सबका एक समान प्रश्न होता है, चाहे वो अफ्रीका हो, यूरोप हो, अमेरिका हो, दक्षिण पूर्व एशिया हो, मध्य पूर्व मिडिल ईस्ट हो। वो कहते हैं कि हमारे जवान पीढ़ी में ऐसा कुछ करने की हमारी इच्छा है, तो ये पद्धति आप हमको सिखा सकते हैं क्या? तो इसका मतलब जो हम कर रहे हैं उसके लिए दूसरी पद्धति नहीं है, यही पद्धति है। और अपने देश के इतिहास में भी संभवतः तथागत बुद्ध के बाद ऐसा अखिल भारतीय काम नहीं हुआ है। तो इसके लिए कोई कंपेरेबल नोन दूसरा उपलब्ध नहीं है। आदमी किसी बात को जानता है, फ्रॉम नोन टू अननोन जानता है, लेकिन इसके लिए कोई कंपेरेबल दूसरा है ही नहीं। गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव। गगन कैसा है तो गगन जैसा है, उसके जैसा दूसरा एक्सपांस नहीं है। सागर जैसा एक इतनी विशाल वाटर बॉडी दूसरी नहीं है। राम रावण का जो युद्ध हुआ था उसके जैसा वही हुआ। तो इसलिए बहुत बार लोग संघ को, बाकी चल रहे अनेक काम है, अनेक संस्थाएं है, संगठन है, पार्टीज है, बहुत सारा चलता है, उसी के साथ बिठाकर देखना चाहते तो गलतफहमी होती है। और संघ को ऊपर ऊपर से और दूर से देखेंगे तो भी गलतफहमी होती है, क्योंकि आप हमारे कार्यक्रमों को देखते हैं। कुर्ता पैजामा पहन के मैं यहां आपके सामने बैठा हूं, कल ये वेश बदलकर दूसरा, तो आप मेरे कपड़ों को जानेंगे। आदमी को जानना है तो थोड़ा और अंदर जाके विचार करना पड़ेगा। ऐसे संघ के स्वयंसेवक रूट मार्च करते हैं, संचलन करते हैं, लेकिन संघ पैरामिलिट्री ऑर्गेनाइजेशन नहीं है। संघ के स्वयंसेवक लाठी काठी सीखते हैं, लेकिन संघ कोई अखिल भारतीय अखाड़ा नहीं है। संघ में भारतीय रागदारी के आधार पर घोष की धुनें बजती है, व्यक्तिगत गीत होते हैं, सांघिक गीत होते हैं, लेकिन संघ कोई अखिल भारतीय संगीत शाला नहीं है। संघ के स्वयंसेवक राजनीति में भी है। भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही। उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांचं सूचक विधान। भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार, प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केली घोषणा। तर शिवसेनेच्या संजय घाडेंची उपमहापौर पदासाठी निवड, 11 तारखेला औपचारिक घोषणा। मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी। तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं, तोच मुद्दा पहिल्या महासभेमध्ये हाती घेणार आसिफ शेख यांचा एल्गार। साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी आमने सामने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वाद निवळला। परभणी जिल्हा परिषदेच्या मतदानावरती सेलू तालुक्यामधल्या बोथगाव आणि तांडा इथल्या ग्रामस्थांचा बहिष्कार कायम, अद्याप एकही मतदान नाही। रस्ता आणि नदीवरच्या पुलासाठी आक्रमक भूमिका। मालेगाव महानगरपालिका इमारतीची 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली, क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे दुर्घटना, सुदैवानं कुणीही जखमी नाही। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये 2 दिवस विशेष व्याख्यानमालेचं आयोजन, सरसंघचालकांनी उपस्थितांना केलं संबोधन। बॉलिवूडसह क्रीडा आणि इतर सर्व क्षेत्रामधील 900 जणांना आमंत्रण।
भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार, कृषी उत्पादनं, औषधं, डेअरी सारख्या उत्पादनांवरती 0 कर. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आणि यानंतर आपण थेट जाऊया ते जिल्हा परिषदेचं मतदान सुरू आहे. यानंतर तटकरे बोलतात. बूम खाली बराच दर्शक रोल का तटकरे सर, आज तुम्ही सहकुटुंब जिल्हा परिषदेच्या मतदानाला या ठिकाणी आलेला होता, मतदान केलं. विजयाचा किती विश्वास आहे? खरं तर रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढताना पाहायला मिळतात. रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निर्विवादपणाने त्या ठिकाणी बहुमत मिळवे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. आज या ठिकाणी आलो. माझा परंपरागत असलेल्या या मतदान केंद्रामध्ये गेले 92 सालापासून मी या ठिकाणी मतदान करत आलो. त्यामुळे या मतदान केंद्रामध्ये इथे यावं, इथल्या माझ्या भूमीचा स्पर्श त्या ठिकाणी करावा आणि राजकारणामध्ये जी काय वाटचाल करत असतो त्या वाटचालीमध्ये माझ्या या जन्मभूमी आणि कर्मभूमीचं योगदान नेहमीच मोठं राहिलेलं आहे आणि त्याच भूमिकेतून मी आणि माझं कुटुंबीय नेहमीच या ठिकाणी मतदानाला येत असतो. मला संबंध जिल्ह्यामधलं वातावरण गेल्या 3 दिवसामध्ये मी फिरलो. राज्याचे नेते अजितदादा यांच्या दुःखद निधनाच्या नंतर 5 दिवस मी येऊ शकलो नव्हतो, पण गेल्या 3 दिवसामध्ये जिल्हा पूर्णपणाने ढवळून काढला. कर्जत, खालापूर असेल, अलिबाग असेल, मुरुड असेल, शिवधन, मसा, तळा, माणगाव, रोहा असेल, महाड असेल, या सगळ्या परिसरामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांची उमेद, ताकद, शक्ती आणि मग आम्ही ज्या युतीतून लढतो आहोत त्याच्याबद्दलचं जनमानसातलं मत अधिक वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष कोणाकडे जाईल? एक बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निवडणूक एकत्रितपणाने लढवत आहे. निर्विवादपणाने आमचं स्पष्टपणाचं बहुमत हे परवाच्या दिवशी दुपारी याच वेळेला, याच्या अगोदरच निकाल लागलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय लगेच होईलच. शेकापचे जयंत पाटील देखील म्हणतात की आमचाच पुन्हा एकदा या ठिकाणी अध्यक्ष बसणार आहे. दुसरीकडे महेंद्र दळवी देखील म्हणतात की शिवसेनेचं जे काम आहे त्याच्यामुळे आमचाच या ठिकाणी अध्यक्ष बसेल. काय वाटतंय दोघांच्या दाव्यांवर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपापलं मत मांडण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार असतो. त्यामुळे दोन्ही हे अलिबागचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या या विधानावरती अधिक भाष्य न केलेलं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी बरं. खरं तर रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी देखील तुमच्यावरती टीकास्त्र डागलेलं आहे. ते म्हटले की अंतुलेंना तुम्ही संपवलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक करण्याचं काम तुम्ही करतात, अशा पद्धतीने टीकास्त्र तुमच्यावर केलं. रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही. कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं. त्यांना त्यांचं करू द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 41 जागांच्या वरती यश मिळवत त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे. आता त्यांनी मातोश्रीला का सोडलं, इतरांची का साथ धरली, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कधी त्या वतीमध्ये कधी विचारलं नाही. आता अंतुले साहेबांचं दीर्घकाळ नेतृत्व, त्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले. त्यामुळे कधीही अंतुले साहेबांच्याबद्दल माझ्याकडून एकदाही कटुतेचा शब्द ना यापूर्वी आला, उद्याच्या तर भविष्यामध्ये येण्याचं काही कारण नाही. कारण आमची संस्कृती ही वडीलधाऱ्यांचा आदर, जनमानसामध्ये काम करत असतानाच प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा योग्य तो आदर, हे गेल्या 45 वर्षाची माझी राजकीय आयुष्याची शिजोरी असल्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. एवढ्यासाठीच जनतेचं पूर्णपणाचं पाडवं गेल्या या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये पूर्णपणाचं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. खरे सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात सातत्यानं चर्चा ज्या आहेत त्या शरदचंद्र पवार पक्षाकडनं होताना पाहायला मिळतात. त्यांचा दावा आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्री करणार होते, विलिनीकरण होणार होतं, अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं होतोय. मात्र हसन मुश्रीफ तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत, नेते आहेत, ते म्हणतात की सुनेत्रा पवारांनी जर निर्णय घेतला तर तो विलिनीकरणाचा मार्ग होईल, अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात. हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली
इंडियामध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. कदाचित मग ते दिल्लीमध्ये सुद्धा येऊ शकतील. माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधान महोदयांची भेट, राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत, मग त्याच्याबद्दलची जी काय वैज्ञानिक जबाबदारी असेल त्या संदर्भातला असेल, आम्ही योग्य वेळेला बसून त्यातला निर्णय नक्कीच करू. परंतु सुनेत्रा वहिनी या निर्णय घेतील का? म्हणजे त्यांच्याकडे ही सगळी निर्णय प्रक्रिया असणार आहे की तुमच्या कोर कमिटीमध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल? एक असं आहे की आम्ही नेहमीच ज्या वेळेला 23ला निर्णय घेतला तो आम्ही एकत्रितपणाने बसून घेतला. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांचा परिवार आहे. दादांचा परिवार म्हणजे राजकीय परिवार आहे, परिवार म्हणजे राजकीय परिवार. अन्यथा याच विषयावर परत काहीतरी वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा कोणी प्रयत्न करीत. हा दादांचा राजकीय परिवार आहे, जो नेटाने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने, पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो, राजकीय इच्छाशक्ती, ही दादाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाच्या नंतर ज्या पद्धतीने दाखवली, जी जिद्द दाखवली आणि राज्यातल्या 13 कोटी जनतेने आम्हाला 73% स्ट्राईक रेट देत आम्हाला विजय केले. स्वाभाविकपणाने आम्ही या संदर्भातला निर्णय योग्य पद्धतीने घेऊ. विरोधकांसह काही राष्ट्रवादीचे नेते देखील संशय व्यक्त करत आहेत जो अपघात झाला दादांच्या त्याच्या संदर्भामध्ये. आपलं काय मत आहे? मी वारंवार या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून राज्य सरकारला, भारत सरकारला विनंती केली. मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची भारत सरकारला विनंती केली. राज्य सरकारला सुद्धा माझी हीच विनंती राहील. केंद्रीय मंत्री राम नायडू, मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा या संदर्भातलं भाष्य केलेलं आहे. ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. माझं तर म्हणणं आहे की जे काय वेगवेगळे वैज्ञानिक पदावरती असलेल्या व्यक्ती या संदर्भामध्ये जे काय बोलत आहेत, माजी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हीच विनंती राहील, एकतर त्यांच्याकडे तपास यंत्रणांना पाठवावं, त्यांच्याकडे काय माहिती असेल ती जरूर घेण्याचा प्रयत्न करावा. कारण या सगळ्या संबंध महाराष्ट्राला आणि देशाला एका दुर्धर प्रसंगातून दादांचं अकाली जाणं हे महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये सुद्धा एक तऱ्हेचं धक्कादायक होतं. एक सर्वांनाच शोककळा त्या ठिकाणी होती. त्यामुळे त्याच्यातलं सत्य बाहेर येणं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. आणि त्याच्यामुळेच जे काही नेते विधानं करतायत की त्यांनी असं झालं असेल, तसं झालं असेल, तर तपास यंत्रणेने सुद्धा त्यांच्याकडे संपर्क करावा. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की असे जे वक्तव्य करतात ते सगळे वरिष्ठ नेते आहेत, वैज्ञानिक जबाबदारी पाळणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडची जी माहिती असेल ती आपण त्या ठिकाणी घ्यावी आणि मग तपास यंत्रणा करत असलेला तपास, त्यांची माहिती त्या दिशेने त्यांना घेता येईल. कारण राज्यातल्या जनतेला लवकरात लवकर, देशातल्या जनतेला लवकरात लवकर या संबंध झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताचं सत्य कळलंच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. तटकरे साहेब, काल सहयोगवरती शरद पवार हे गेलेले होते. खरं तर गेले 2 दिवस शरद पवार गोविंदबाग सोडून सहयोग निवासस्थानावरती सुनेत्रा पवारांची भेट घ्यायला जातात. काल एक फोटो देखील व्हायरल झाला. पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवार ह्या तिघांचा चर्चेचा फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात म्हणजे व्हायरल होतोय. खरं तर ह्या सगळ्या संदर्भात अशी वक्तव्य समोर येतात की दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील म्हणून. विनाकारण आपण वेगवेगळे संदर्भ लावणं अयोग्य आहे. रोज संध्याकाळी संबंध पवार परिवार ज्या वेळेला सांत्वनासाठी सगळी जनता त्या ठिकाणी असते, राज्याच्या, देशाच्या कानाकोपर्यंत असतात, त्यावेळेला ते संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी असतात. आणि परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये गैर वाटायचं काही कारण नाही. शेवटी त्या अशा प्रसंगातल्या चर्चा किंवा बोलणं, संवेदना मनामध्ये ठेवून हे आपल्या परंपरेला किंवा आपली जी काही आतापर्यंतची ज्या वेळेला दुःखद घटना घडतात, एखादी घरातला वेगळा प्रसंग असतो, त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असतं. त्यामुळे त्याच्यात कोणालाही वावगं वाटायचं काही कारण नाही. रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत 10 तारखेला आणि विलिनीकरणाच्या संदर्भातले सगळे पुरावे जे आहेत ते मांडणार आहेत म्हणतात. कसं आता रोहित पवारांनीच हा पक्ष वाढवलेला असल्यामुळे आता आम्ही ज्या वेळेला 41 जागा जिंकलो त्याच्यात त्यांचे कठोर परिश्रम आहेत. आणि आम्ही निर्णय वेगळा घेतल्यापासून ते नेहमीच दादांच्यावरती स्तुतीसुमनं करत आलेले होते. दादांनी म्हणजे त्यांच्या काकांनी घेतलेला निर्णय त्यांना अधिक प्रिय होता असे त्यांच्या अनेक वक्तव्यातून 2023 संबंध महाराष्ट्राने, संबंध वाहिन्याने अनुभवलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा अधिकार मोठा आहे.
सुनेत्रा पवारांना अर्थ खातं का मिळालं नाही या सगळ्या आपण संदर्भातलं आता स्पष्टीकरण चर्चा जो करू. आहे, आपण कोण स्पष्टीकरण करणार आहे? संजय राऊतांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं की सुनेत्रा पवारांना अर्थ खातं का दिलं नाही म्हणून. संजय राऊतांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे इंडियाचे आम्ही घटक आहोत. त्या संदर्भातला निर्णय आम्ही करू. उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कोणाला काय करायचं हा सल्ला देण्याचा आमचा अधिकार आहे आणि आम्ही कधी त्या विषयावरती बोलत नाही. राऊत साहेबांनी त्यांची प्रकृती लक्षामध्ये घेता थोडंसं इतरांच्या पक्षामध्ये डोकवण्याचं काही कारण नाही. राजकीय पक्षाचे जे काही त्यांना विचार असतात, कारण सकाळी 9 वाजल्याच्या नंतर त्यांची सुरुवात होत असते, त्यांचा दिवस चांगला जावो परमेश्वराकडे प्रार्थना. सर पूरे परिवार ने आपने वोटिंग किया, क्या कहेंगे? नहीं, आज मुझे एक विषय है कि आज लोकतंत्र में जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको लोकतंत्र में अधिकार दिया है, जिला परिषद पंचायत समिति के चुनाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे कार्यकर्ता भगिनी चुनाव लड़ रहे हैं, इसके लिए उनके यहाँ आना, लोकतंत्र में अपना वोटिंग करना, ये मेरा फ़र्ज़ बनता है, मेरा और मेरा फैमिली का. लास्ट 40 साल मैं यहाँ आता हूँ और मेरा मतदान का, वोटिंग का एक अधिकार मैं यहाँ पे ही निभाता हूँ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.